2019चा महासंग्राम, हा महासंग्राम रंगणार यात काही एक शंका नाही, कारण घडामोडीच तशा दिवसभर घडताना दिसतात। त्याच घडामोडींचा आपण आढावा या बुलेटिनमध्ये घेणार आहोत। सुरुवात करूया। महाआघाडीत मनसेला सामावून घेण्यास काँग्रेसचा विरोध असतानाही अजित पवारांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली। उभयतांच्या या भेटीमुळे मनसे राष्ट्रवादी यांच्यातल्या छुप्या समझोता तर नाही ना या दोघांमध्ये, तर तो समझोता तर होत नाहीये ना, या संबंधीच्या चर्चांना पुन्हा उधाण आलंय। राज ठाकरे त्यांना एक मोठ्या प्रमाणात राज ठाकरे यांच्याशी निवडणुकीच्या समझोत्याच्या दृष्टीने आम्ही लोकांनी चर्चा केली नाही। काही सार्वजनिक प्रश्नावर आम्ही चर्चा करतो अनेकदा, म्हणजे असंच काही, पण इलेक्शनमध्ये किंवा एकत्रित काम करणं या प्रस्तावाच्या बाबतीत त्यांच्याशी आम्ही कधी बोललेलं नाही आणि मला असं दिसतंय त्याची काही चर्चा होईल असं मला दिसतं। शेवटी प्रत्येक जण काही ना काही मतं त्यांच्या विचाराची असतात ना। इव्हन मनसेच्या बद्दल देखील आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी किंवा काँग्रेसनी वेगवेगळी भूमिका व्यक्त केलेली आहे, पण मनसेनी पण पाठीमागच्या काळामध्ये 1,00,000 मतं, 1.5 लाख मतं अशी वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये लोकसभेला घेतलेली आहे। माझं म्हणणं असं आहे की जर खरोखरीच लोकसभेमध्ये भाजप शिवसेनेचा पराभव करायचा असेल आणि त्याच्यामुळं आता मागचे काही ज्या भूमिका एकमेकाला अजिबात न पटणाऱ्या आहेत त्या बाजूला ठेवून अनेक जण एकत्र येत असतील तर त्यांना घेऊन पुढे गेलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत। बघितलं, दोन्ही पवार काका पुतळ्यांनी मनसेला महाआघाडीत सामावून घेण्याबाबत कसं परस्पर विरोधी मत व्यक्त केलंय ते, पण तरीही अजित पवारांनी राज ठाकरेंची गुप्त भेट घेतलीच। या भेटीबाबत दोन्ही बाजूंनी प्रचंड गुप्तता पाळण्यात आली। दादर मधील एका मनसे कार्यकर्त्याच्या घरी ही भेट झाली। साधारण 1.5 ते 2 तास हे दोन्ही नेते एकत्र होते। असं म्हटल्यावर त्यांच्यात निश्चितच फक्त हवा पाण्याच्या गप्पा झाल्या असं समजायचं काहीच कारण नाही। थोडक्यात काय तर उघड युती होऊ शकत नसेल तर मग परस्परांना छुपी मदत मात्र नेमकी कशी करायची यावर उभयतांमध्ये नक्कीच चर्चा झाली अशी शक्यता नाकारता येत नाही। असो, पण आपण मनसे आणि राष्ट्रवादीत छुपा समझोता नेमका कसा होऊ शकतो यावर एक नजर टाकूयात। मनसे महाआघाडीला छुपा पद्धतीने मदत करणार? ज्या जागांवर मनसे उमेदवार उभा करेल तिथे महाआघाडीचा दुर्बल उमेदवार उभा केला जाऊ शकतो। लोकसभेत मनसेने केलेल्या या मदतीची परतफेड विधानसभा किंवा विधान परिषदेच्या रूपात परत केली जाऊ शकते। 2014च्या निवडणुकीपूर्वी मनसेचा आलेख घसरला असला तरी तरुणाईमध्ये मात्र राज ठाकरेंविषयीचं आकर्षण कायम आहे आणि दोन्ही पवारांना ही बाब मान्य आहे। म्हणूनच उद्या पुढे जाऊन समजा राष्ट्रवादी मनसेत पडद्यामागे एखादा छुपा समझोता झालाच तर अजिबात आश्चर्य वाटायला नको। किंबहुना या दोन्ही नेत्यांमधली ही गुप्त भेट त्याचीच तर नांदी नाही ना, असं म्हणायलाही वाव आहेच। बघूयात नेमकं काय होतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि त्यातच आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अखेर माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत। पक्षनेत्यांच्या आग्रहाखातर पवार लोकसभा लढणार असल्याचं राष्ट्रवादीकडून सांगितलं जात असलं तरी या निवडणुकीमागे पवारांचं आपलं स्वतःचं एक गणित आहे आणि ते म्हणजे ऍक्सिडेंटल PM पदासाठीच्या स्पर्धेत टिकून राहणं। पाहूयात एक विशेष वृत्तांत। माझ्याचे सध्याचे संसदेचे सभासद विजयसिंह मोहिते पाटील यांनी मला आज येऊन एकत्रित मी त्या निवडणुकीला उभं राहावं असा आग्रह केलेला आहे। गेल्या शुक्रवारी स्वतः शरद पवारांनीच लोकसभा निवडणूक लढण्याचे संकेत देताच पवारांचा माढा हा मतदारसंघ पुन्हा चर्चेत आलाय। विशेष म्हणजे तिथले विद्यमान खासदार आणि यावेळचे प्रबळ दावेदार विजयसिंह मोहिते पाटलांच्या इच्छेखातरच आपण लोकसभा निवडणूक लढवण्याचा विचार करतोय असं सांगून पवारांनी माढ्याचा तिढा सुद्धा सोडवून टाकला। आता स्वतः साहेबांनी हवाला दिला म्हटल्यावर विजयदादांनीही आपसुकच साहेबांना पंतप्रधान बनवण्यासाठी आपण ही त्यागाची भूमिका घेत असल्याचं जाहीर करून टाकलं।
सोडलेलं आहे. हो, विषय राजकारणाचा विषय नाही, तर साहेबांच्या करता त्या करणं आवश्यक आहे. त्या म्हणता येणार नाही. आमच्याकडे आम्ही म्हणतो ना, साहेब जरी नाही म्हणते काय नाही म्हणत आमचा आग्रह राहिलं पाहिजे. आम्ही काल तिकडे भेटलो. मी सांगितलं मी जयंतराव भुजबळ आणि रणजितदादा भेटलो. आम्ही सगळेजण तर सांगितलं आग्रह केला. अजून भेटलो आग्रह केला. तुमच्या कार्यकर्ते काही नाराज होत नाही कोण. स्वतः पवार मैदानात उतरणार म्हटल्यावर राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते आपले गट तट विसरून कामाला लागणार हे देखील ओघाने आलंच. म्हणून आपण आता पवारांचे लोकसभा लढण्यामागचे नेमके मनसुबे तरी काय यावर एक नजर टाकूयात. स्वतः पवारच मैदानात उतरल्याने पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरलाय. पवारांच्या उमेदवारीने माढा उमेदवारीचा वादही मिटलाय. ऍक्सिडेंटल पीएम या पदासाठी लोकसभेत असणं पवारांना फायदेशीर ठरणार आहे. त्रिशंकू अवस्थेत पंतप्रधान पदासाठी पवारांचं वजन वाढणार आहे. पवारांमुळे बाजूच्या 4 मतदारसंघांवर सुद्धा प्रभाव पडू शकतो. बारामती, माढा, सातारा, कोल्हापूर या 4 जागा त्यांना सहज जिंकता येतील. पुण्यातील मावळ आणि शिरूरमध्ये सुद्धा माढा इम्पॅक्ट जाणवेल. 2009 सालीही पवारांनी माढ्यामधूनच लोकसभा लढली होती, पण त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. साहेब पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह होता. यावेळी मात्र पवारांच्या उमेदवारीमुळे मोहिते पाटील समर्थक नाराज असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे माढ्याच्या मैदानात पुन्हा उतरण्याआधी पवारांना मोहिते पाटलांच्या राजकीय पुनर्वसनाचं काय याचाही विचार करावा लागणार आहे. नाहीतर त्यांना ही निवडणूक नक्कीच काहीशी जड जाऊ शकते. बघूया पवार नेमकं काय करतायत ते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. लोकसभेसाठी म्हाडाची जागा शरद पवार लढवणार असल्याचं निश्चित झालं असलं तरी इतर जागांचा तिढा सोडवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये बैठकांचा सिलसिला सुरू आहे. दिल्लीतल्या शरद पवारांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीला काँग्रेसच्या वतीनं खुद्द राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, संघटक सरचिटणीस वेणुगोपाल उपस्थित होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शरद पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. बैठकीमध्ये लोकसभेच्या उमेदवारांच्या नावाचा निर्णय झाल्याची माहिती मिळते. राधाकृष्ण विखे पाटलांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांना अहमदनगरमधून उमेदवारी मिळावी यासाठी स्वतः राहुल गांधी शब्द टाकणार असल्याचं समजतंय. दुसरीकडे आज मुंबईतही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडते, ज्यात राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात येणाऱ्या जागांवर चर्चा होणार असल्याचं समजतंय. राजू शेट्टींनी हातकणंगलेशिवाय वर्धा आणि बुलढाण्याच्या जागेची मागणी केली आहे. यानंतर बातमी आहे युतीबद्दलची. युतीची रखडलेली चर्चा आता मार्गी लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे, कारण खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघच युतीची मोट बांधण्यासाठी सरसावल्याचं समजतंय. आणि एक पाऊल मागे घेत अमित शहा आणि गरज पडल्यास मोदी मातोश्रीवर जाण्याची शक्यता आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची मातोश्रीवारी, युतीसाठी खुद्द संघाचाच पुढाकार. संघाच्या पुढाकारानं युती रुळावर येणार. सेना भाजपची युती होणार की एकला चलोरेचा नारा दिला जाणार या गोंधळात अडकलेल्या युतीचं घोडं आता मार्गी लागण्याची शक्यता बळावली आहे. युतीचा घोळ सावरण्यासाठी खुद्द सरसंघचालक मोहन भागवत यांनाच पुढाकार घ्यावा लागल्याची सूत्रांची माहिती आहे. सेना भाजप हे दोन्ही हिंदुत्ववादी पक्ष एकमेकांच्या विरोधात लढू नयेत. या दोन्ही पक्षांनी हिंदुत्वासाठी एकत्र यायला हवं. हिंदुत्ववादी पक्षांमधल्या मतांचं विभाजन टाळावं. जागा वाटपाचे जे काही मुद्दे असतील ते एकमेकांनी सामंजस्यानं सोडवावेत अशी संघाची इच्छा आहे. युतीसाठी खुद्द संघानंच पुढाकार घेतल्यानं भाजपचे ज्येष्ठ नेते मातोश्रीवर जाऊन युतीसाठी चर्चा करायला अनुकूल असल्याचं समजतंय. अमित शहा, नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर डेरेदाखल होण्याची शक्यता आहे. एक काळ होता जेव्हा युतीची गाठ मातोश्रीवरच बांधली जायची. बाळासाहेबांना भेटण्यासाठी वाजपेयी, अडवाणी हे भाजपचे दिग्गज नेते मुंबईत आले की मातोश्रीवर न चुकता जायचे. प्रमोद महाजन तर युतीचे चाणक्य होते. पण काळ बदलला. उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची सूत्र आली. लहान भावाची ताकद वाढली. मोदी, अमित शहा यांची पक्षावर घट्ट पकड बसली आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची मातोश्री भेटीची परंपरा खंडित झाली. ही सल मातोश्रीच्या मनात कुठेतरी आहे.
पण संघाच्या पुढाकारानं आता मातोश्रीवरच्या युतीच्या या इतिहासाला पुन्हा उजाळा मिळू शकतो. अमित शहांसोबत भाजपचे ज्येष्ठ नेते मातोश्रीवर जाऊन युतीची सुपारी फोडणार असं समजतंय. तर ही चर्चा अडली तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीच मातोश्रीवर जाऊन युतीतल्या वादांना पूर्णविराम देतील अशी सुद्धा चर्चा आहे. भाजपनं एवढा जोर लावल्यानं आता युतीची आशा पुन्हा पल्लवित झाली आहे. उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तुम्ही 2 बायका आणि फजिती ऐका हा चित्रपट बघितला असेलच. यवतमाळमध्येही काहीसा असाच प्रकार घडलेला आहे. बरं, ही काही भांडणं साधीसुधी नव्हती, तर ती आहेत आमदार महाशयांच्या 2 बायकांची. आणि त्यामुळे चर्चा तर होणारच, आणि चर्चा झाली म्हटल्यावर त्याची बातमी होणारच. बघूयात याच हाय प्रोफाईल भांडणांवरचा आमचा खुशखुशीत रिपोर्ट. यवतमाळमध्ये मात्र चक्क आमदार महाशयांच्याच 2 बायका ह्या अशा पब्लिक मध्येच भिडल्या. बरं, कार्यक्रम देखील आमदार नवऱ्याच्या वाढदिवसाचाच होता बरं का. पांढरकड्याचे भाजप आमदार राजू तोडसाम यांच्याच 2 बायकांमध्ये ही भांडणं झाली. या आमदार महाशयांनी आपल्या पहिल्या बायकोला सोडून दिलं आणि ते आता भाजपची कार्यकर्ती प्रिया शिंदे यांच्या सोबत राहतात. आणि याच रागातून पहिल्या बायकोनं दुसरीला भर कार्यक्रमात मारलं. हल्ला झाला त्यावेळी नेमकं काय झालं हे आता आमदारांच्या दुसऱ्या पत्नीकडूनच ऐकूयात. पांढरकवड्यातून जस्ट बाहेर निघत असताना तिथे आमच्या गाडीला 2-4 गाड्यांनी येऊन घेरलं आणि एका गाडीने समोरून येऊन ठोकलं जेव्हा गाडी पुढे काढायचा प्रयत्न केला. आणि लिटरली म्हणजे इतकं भयानक जीवघेणा हमला होता तो, की मला ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की मी आज इथे कशी काय जिवंत आहे. जवळपास 30-40 लोक होते आणि त्यांनी आम्हाला गाडीतून काढून हे वाचवायचा प्रयत्न करत होते. यांनासुद्धा मारलं, यांना गाडीतून बाहेर खेचलं, मला पकडून होते तर त्यांना लिटरली त्यांचे केस ओढून त्यांना मारून त्यांना 4-5 जणांनी मिळून दुसऱ्या गाडीमध्ये टाकलं आणि त्यांना दुसऱ्या गाडीमध्ये टाकल्यानंतर मला बाहेर काढून मला पण खूप मारलं. पहिल्या पत्नीने मात्र दुसऱ्या पत्नीचे आरोप सपशेल फेटाळून लावलेत. माझ्याशी काडीमोड न घेताच आमदार महाशयांनी दुसरा घरोबा केल्याचा आरोप या पहिल्या पत्नीने केलाय. मला म्हणायला लागली, तुझे मुलं माझ्या नवऱ्यासोबत का बरं बसले हां. आणि मग मी म्हटलं किंवा हे त्यांचीच मुलं आहे आणि मी त्यांची पत्नी आहे. आणि मग ती शिवाय द्यायला लागली. मग त्यामुळे मग ते आणि मारहाण मी केली नाही, कारण त्यांचेच कार्यकर्ते होते आणि त्यांच्याच कार्यकर्त्या वगैरे होत्या आणि त्यांचा काय बाचाबीच झाली. आणि एवढा मोठा प्रोग्राम म्हटल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये ते होतच असतात. सोडचिट्टी वगैरे काही झाली आहे काय संभव काय? नाही, आमचे कायदेशीर कोणत्याही प्रकारचा घटस्फोट झालेला नाही. दुसऱ्या पत्नीने मात्र पहिल्या पत्नीचे आरोप फेटाळून लावलेत. आम्ही कायद्याने पती पत्नी आहोत असा दावाही त्यांनी केलाय. हो, कारण त्यांचं लग्न झालं होतं पण त्यांचं सेपरेशन पण झालं होतं ना, ते मला माहिती होतं. त्यांच्या सेपरेशनचे डॉक्युमेंट्स मी पाहिले होते, त्याच्यामुळे मी त्यांच्याशी लग्न केलं. आणि मी त्या बाईला कधी प्रत्यक्ष भेटली नाही, पण माझं तिचं फोनवर बोलणं झालं होतं. त्या बाईने मला सरळ सांगितलं, मला त्या माणसाशी काही घेणं देणं नाही आहे म्हणे, मला फक्त त्यांनी घर द्यावं म्हणे, बस झालं, मला बाकी काही घेणं देणं नाही म्हणे. मुलं तुम्ही सांभाळा म्हणे ना, मुलं आम्ही सांभाळणार होतो, आम्ही मुलं ठेवणार होतो जवळ. माझ्याजवळ फोटोज आहेत मुलांसोबतचे, मी मुंबईला 4 दिवस मुलांना सोबत घेऊन राहिलेली आहे, प्रूफ आहे. आणि त्याच्यानंतर तिने यांना ब्लॅकमेल करून ती यांना फोन करून म्हणायची की तुम्ही जर नाही आले घरी तर मी मुलांना मारून टाकेल. आता असं म्हटल्यावर तर कोणताही माणूस घाबरणारच आहे ना. आता कसं आहे, राजकारणात असल्यामुळे माणूस फक्त आपल्या इज्जतीला घाबरतो, कारण लगेच ते मीडियामध्ये कव्हर केलं जातं. आता सत्ताधारी आमदारांच्या बायकांची भांडणं म्हटल्यावर लोकही त्याची मजा घेणारच ना भाऊ. किशोर तिवारींनी तर घरगुती भांडणाला थेट राष्ट्रीय मुद्दा बनवण्याचा विडा उचललाय. आणि आता पंतप्रधान मोदींनीच ही 2 बायकांची भांडणं सोडवावीत अशी मागणीच त्यांनी केली आहे. इकडे मोदी येत आहे, इकडं मोदीची तयारी सुरू आहे आणि इकडं आमदार साहेब आपल्या कलाकार्या करत आहे. तर माझी मागणी राहील की या आमदाराला द्विभार्या प्रतिबंधक कायद्याखाली जेलात ठेवायला पाहिजे.
याचे जेवढे पापा आहे ते जगासमोर आले पाहिजे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपनी फारकत घेऊन या माणसाला हाकलून द्यायला पाहिजे. आणि हे प्रकरण जर भाजपनी यांना हाकललं नाही तर आपण पंतप्रधान जेव्हा येत आहेत तर तिची आई, लहान पोरं आणि पत्नी यांची भेट आपण करून द्यायचा निर्णय घेतला आहे. आमदार महाशयांनी मात्र पहिल्या पत्नीचे सगळे आरोप फेटाळून लावलेत. आपली राजकीय प्रतिमा मलिन करण्यासाठी तिने हे षडयंत्र रचलं असा आरोप त्यांनी केलाय. नाही, घरगुती कला असा आहे की ॲक्च्युली पहिल्या पत्नीचं आणि माझं एकदा घटस्फोट झाल्यानंतर खऱ्या अर्थाने 1-1.5 वर्ष झालं. 1-1.5 वर्षापासून मी अलिप्त राहत आहे आणि साहजिकच मी आमदार असल्यामुळे आमदारकीचा आमदार माणूस किंवा प्रतिष्ठित असलेल्या माणसाला इज्जतीची मोठी भीती असते. म्हणून आम माणूस जर असता तर अशा प्रकारची कुठलीही घटना घडली असती तर ना मीडियावर आलं असतं ना सोशल मीडियावर आलं असतं. एक आमदार असल्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की या माणसाचं राजकीय अस्तित्व याच माध्यमातून खराब होऊ शकते. याची इज्जत जर आपण वेशीवर टांगली तरच खऱ्या अर्थानं हा माणूस खलास होईल. आणि म्हणूनच अशा प्रकारचं कृत्य करण्याचं काम राजकीय लोक करतात, घरगुती लोक करतात आणि बाकीचे करतात. हा त्यातलाच एक प्रकार आहे. यवतमाळ भाजपचे कार्यकर्ते सध्या पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी तयारीमध्ये व्यग्र आहेत. अशातच सत्ताधारी आमदाराच्या 2 बायकांची भांडणं ही अशी चव्हाट्यावर आल्यामुळे भाजपची पुरती शोभा झाली आहे. प्रवीण मुधोळकर सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, यवतमाळ. शेवटचा दिवस गाजला तो ज्येष्ठ खासदार मुलायमसिंग यादव यांच्या वक्तव्यामुळे. त्यांनी पुन्हा पंतप्रधान पदासाठी मोदींना शुभेच्छा देऊन राजकीय खळबळ उडवून दिली आहे. तो ये भी चाहता हूँ, हम लोग पर इतना बहुमत नहीं आ सकते हैं, प्रधानमंत्री जी आप फिर बने प्रधानमंत्री. 2019च्या महासंग्रामात अखिलेश आणि मायावतींनी भाजप विरोधात दंड थोपटले. पण अखिलेश यांचेच पिता मुलायमसिंग यादव यांनी मात्र पुन्हा मोदीच पंतप्रधान व्हावेत अशा शुभेच्छा दिल्यात. 16व्या लोकसभेच्या शेवटच्या दिवशी झालेल्या समारोपाच्या भाषणात मुलायमसिंग यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय बॉम्बस्फोट झालाय. प्रधानमंत्री जी ने भी सबको खुश करने का और जायज काम करने का हमेशा प्रयास किया है और किया है. इसलिए हम इस अवसर आपको तो बधाई दे ही रहे हैं. लेकिन प्रधानमंत्री जी आप कोई बधाई देना चाहते हैं, धन्यवाद भाषण देना चाहते हैं तो सभी माननीय सदस्यों के बारे में मेरी कामना है वे सब के सब खिड़की दोबारा. या लोकसभेतले सर्व सदस्य पुन्हा निवडून यावेत असं सांगत मुलायमसिंग यांनी मोदींचं तोंड भरून कौतुक केलं आणि त्यांना पंतप्रधान पदासाठी शुभेच्छाही देऊन टाकल्या. त्यावर मोदींनी हात जोडून त्यांचे आभार मानले. एक जंगल जैसा कानूनों का बन गया था, उसमें रास्ते खोजने की दिशा में एक शुभ शुरुआत की है. 1400 करने के बाद भी मैं कहता हूं शुभ शुरुआत हुई है. अभी भी करना बहुत बाकी है और उसके लिए मुलायम सिंह जी ने आशीर्वाद दिए ही हैं. एनडीएच्या सदस्यांनी बाकं वाजवून मुलायमसिंग यादव यांच्या विधानाचं स्वागत केलं. पण काँग्रेसला मात्र या शुभेच्छा जिव्हारी लागल्या. कारण मुलायमसिंग यांच्या वक्तव्याचा अर्थ सरळ सरळ एनडीएला पुन्हा प्रचंड बहुमत मिळावं असाच होतो. एकीकडे त्यांच्याच मुलानं भाजपचा रथ रोखण्यासाठी चंग बांधलेला असताना मुलायमसिंग यादव यांच्या मोदींना शुभेच्छा या महाआघाडीसाठी शाप तर ठरणार नाहीत ना, याचीच चर्चा आता सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर 2019चा महासंग्राम या विशेष बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.